साहेब या आमच्या भावना आहेत, भावना हृदयातल्या भावना आहेत. अहिल्या देवींची जयंती साजरी केली नाही, पण अख्ख्या देशात साजरी होते. उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते, मध्य प्रदेश मध्ये साजरी होते, केरळामध्ये साजरी होते, अरे पश्चिम बंगालात साजरी होते. एकमेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते. मित्रांनो, आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू. अहिल्या देवींना तुम्ही इतका सन्मान दिला, कारण अहिल्या देवींनी काम सुद्धा या देशासाठी केलं होतं. कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं, अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं, अखंड हिंदुस्थानासाठी. परंतु इतिहासकार जातीवादी निघाले. इतिहासकारांना लिहू वाटलं नाही. सुभेदार मल्हारराव होळकर एक मेंढपाळाचा पोरगा, आणि त्याचा बाप राजा नव्हता, ज्याची आई राणी नव्हती, एक मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिंदीवरती, धाडसावरती, पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो. आणि महाराष्ट्र नव्हे, त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळमुरुम, त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला. पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दानादान उडवून देतो. थोरले बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांना संधी दिली, त्या संधीचं सोनं मल्हाररावांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे 1680 चा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 1689 चा, आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे 1693 चा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता. तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले, त्या सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर. सुभेदार मल्हारराव होळकर, पण त्यांचा इतिहास आला नाही. यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही. आज मी धन्यवाद देतो. नुसतं कार्यक्रम सुरू नाही, पुस्तकं लिहायचं सुरू आहे, नुसते कार्यक्रम सुरू नाही. अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय, अहिल्या देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय. पण साहेब, सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्या देवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे. कुठे आहे ते दुसरे पक्ष? मी टीका